आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते दिल्लीतून। दिल्लीच्या आदर्श नगर पोलीस ठाणे परिसरामध्ये आझादपूर टर्मिनल जवळ अनेक राउंड गोळीबार झालेला आहे। तर आझादपूर MIDC कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला गोळी लागली आहे। उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलेले आहे, मात्र डॉक्टरांनी ट्रॉमा सेंटरला त्याला पाठवलेलं आहे। क्राइम ब्रांच फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राम राजेश शिंदे यांच्याकडनं। राम, काय नेमकी अधिक माहिती, कशामुळे झाला हा गोळीबार? बिलकुल कारण अद्याप समजत नाहीये की हा गँगवार आहे का जाणून बसून कोणत्या वादातून हा गोळीबार करण्यात आलेला आहे। परंतु यामध्ये एक अल्पवयीन मुलाला गोळी लागलेली आहे आणि त्यामुळे त्याला लगेच ताबडतोब नजीकच्या रुग्णालयामध्ये नेण्यात आलं होतं। परंतु त्याला कारण गोळी जी आहे ती गंभीर जखमी झालेला आहे तो व्यक्ती, त्यामुळे त्याला ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्याची डॉक्टरांनी सांगितले आहे। त्यामुळे ट्रॉमा सेंटरकडे त्याला नेलं जात आहे। तर दुसरीकडे क्राईम टीम आणि फोरेन्सिक टीम जी आहे ती स्पॉटवर गेलेली आहे आणि संपूर्ण घटनेचा आढावा घेत आहे। कारण वारंवार आझादनगर इथेच यापूर्वी सुद्धा अशा प्रकारची एक घटना घडली होती। वारंवार अशा घटना घडत चाललेल्या आहेत। वैयक्तिक वादातून ही घटना घडलेली आहे का, त्यावर सुद्धा पोलीस जे तपास करत आहेत। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राम।